आदर्श देवारा कसा असतो, देवघराचे नियम काय, देवघराचं महत्त्व आणि देवघरातल्या मूर्ती खंडित झाल्या तर आपण काय करावं. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवघर हे केवळ एक स्थान नसून सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. देवघर योग्य दिशेला आणि योग्य स्थितीत असेल तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. शास्त्रानुसार ईशान्य कोपरा हा देवतांचा कोपरा मानला जातो. या दिशेला सत्वगुण हे सर्वाधिक असते. देवघर इथे असल्यास ईश्वरीय शक्तींचा संचार या ठिकाणी होतो. नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते. जर तुमच्याकडे ईशान्य दिशेला जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला देखील देवारा लावू शकता. या दिशांना तोंड करून पूजा केल्याने मनाला शांती मिळते. या दिशा ज्ञानाची आणि बुद्धीच्या मानल्या जातात. त्यामुळे घरातील सदस्यांची एकाग्रता आणि मानसिक ताण कमी होतो. तर आपण बघू देवघरासंबंधीचे नियम काय आहेत. पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेला किंवा उत्तर दिशेला असायला हवं. देवघर हे नेहमी स्वच्छ असावे. देवघरामध्ये तुटलेल्या मूर्त्या, फाटलेले फोटो ठेवू नये. या मूर्त्यांचं किंवा फोटोचं काय करायचं ते आपण पुढे बघू. देवघराखाली किंवा देवघराच्या वर इतर सामान ठेवू नये. देवघर किंवा देवाच्या पाटाची उंची इतकी असावी की जेव्हा तुम्ही पूजेला बसाल किंवा उभे राहाल तेव्हा देवांचे पाय हे तुमच्या छातीजवळ किंवा तुमच्या डोळ्यासमोर येतील.